नमस्कार मित्रांनो, चित्रचर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। जाटचा मूवी रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे। मूवी रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी एक तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, जाटचं पोस्टर तुम्हाला एका कोपऱ्यात दिसतंय, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये अव्हेंजर्सचा फोटो दिसतोय। ही काय भानगड आहे? मी काय अव्हेंजर्सचा सुद्धा मूवी रिव्ह्यू करतोय का? बिलकुल नाही मित्रांनो। अव्हेंजर्सचा इथे फोटो मी अशासाठी लावलेला आहे, एक मिनिट, त्याचं कारण मी सांगणार आहे, पण आधी जाटचा मूवी रिव्ह्यू तुम्हाला पहिल्यांदा सांगेन आणि त्यानंतर हे अव्हेंजर्सचा फोटो प्रकरण काय आहे आणि ते आता या व्हिडिओमध्ये मी का लावतोय हे तुम्हाला लक्षात येईल। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका, अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। जाट हा मूवी सनी देओलच्या भोवती फिरतोय आणि आजपर्यंत आपण अनेक जे काही साऊथच्या मूवीजमुळे जे प्रभावित झालेले पिक्चर आहेत त्यांचा जो एक मसाला असतो, त्यांचा एक फॉर्म्युला असतो, हिरोच्या भोवती फिरणारी सगळी कथा असते, त्याच प्रकारचा हा पिक्चर आहे। सनी देओल सेंट्रिक मूवी आहे, फुल मारधाड आहे, ऍक्शन पॅक मूवी आहे आणि त्यात कुठेही कमी नाहीये जाट। आणि दुसरी गोष्ट, अशा मारझाडवाल्या पिक्चरमध्ये विलन सुद्धा तेवढ्याच ताकदीचा असावा लागतो, नाहीतर तो मूवी आपटतो। त्यामुळे ह्या मूवीमध्ये सनी देओल तर मुख्य आकर्षण आहेच, पण फाईट ज्याच्या विरुद्ध होतीये असा तो विलन म्हणजे रणदीप हुडानी उभा केलेला आहे आणि तोही जबरदस्त त्यांनी काम केलेलं आहे। रणदीप हुडा तर काय कमालीचा ग्रेट ऍक्टर आहे आणि त्यांनी उभा केलेला जो विलन आहे तोही म्हणजे डेंजर आहे, डेंजर। हा मूवी बघायला पाहिजे, तो सनी देओलच्या प्रमाणे रणदीप हुडाच्या साठी सुद्धा पाहायला पाहिजे मित्रांनो। या पिक्चर मध्ये आणखीन कोण कोण भारी भारी आकर्षणं आहेत ते तर सांगणारच आहे, पण तत्पूर्वी या मूवीमध्ये फक्त आणि फक्त मारधाड नाहीये। खूप सारे लोक या मूवीवरती टीका करत असतील की या मूवीला काही विशेष स्टोरीज नाही आहे, अतिशय काहीतरी आहे। बिलकुल नाही, या कोणाच्याही अनालिसिस वरती आणि त्यांच्या रिव्ह्यू वरती जाऊ नका। मी या मूवीचा अतिशय पॉझिटिव्ह रिव्ह्यू करतोय, याचं कारण आहे रियालिटी, म्हणजे 100% रियालिटी नाही, पण रियालिटी मधल्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आधारित हा मूवी आहे। मी त्याच्या फार डिटेल्स मध्ये जाणार नाही, त्या गोष्टी नाहीतर काय होईल ते स्पॉइलर केल्यासारखं होईल, पण दोन गोष्टी मला सांगायला पाहिजेत की काश्मीर आपलं तुमच्या श्रीलंकेमध्ये LTTEच्या उग्रवाद्यांचा जो काही त्रास होता त्याचा रेफरन्स सुद्धा या पिक्चर मध्ये आहे, नंबर 1। आणि नंबर 2, थोरियमचा संबंध सुद्धा या मूवी मध्ये आहे आणि हे बघून मला अतिशय कौतुक वाटलं, कारण आजकालच्या पिक्चर्स मध्ये कुठेही थोरियमच्या संदर्भामध्ये काय काय कांड घडलेली होती गेल्या 20-25 वर्षामध्ये ते बाहेर नाही आलेलं, पण इनडायरेक्टली या पिक्चर मध्ये ती गोष्ट घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे रायटर डिरेक्टर गोपीचंद मालिनेनी यांना 100 पैकी 120% मार्क, कारण त्यांनी हे धाडस केलं। भले त्यांना अगदी 100% जी काही जशी जशी गोष्ट होती तसं तसं डॉक्युमेंटरी सारखं नाही दाखवता आलेलं, हरकत नाही, पण आडून आडून त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं, याविषयी त्यांचं कौतुकच केलं पाहिजे, हॅट्स ऑफ मॅन। तर स्टोरी एका भक्कम पायावरती उभी आहे आणि रियालिटीचा धागा पकडलेला आहे, त्याच्यातून प्रेरणा घेतलेली आहे, त्यामुळे अगदीच हाय फाय नाहीये। मग बाकी हिरो वर्सेस विलन हे जे काही चित्र उभं करायचं असतं त्यासाठी कल्पनेचे खूप काय 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 गोष्टी कराव्या लागतात आणि ते मसाला मूवी म्हटल्यानंतर ते तर पाहिजेच। तर या सगळ्या गोष्टी मग बाकीच्या पुढच्या ज्या आहेत त्या टिपिकल मारधाड आणि त्याच्यात R-रेटेड सुद्धा आहे, ज्यांना कुणाला R-रेटेड व्हायलन्स बघायला आवडतो तेही ह्याच्यामध्ये आहे, पण सगळ्यात महत्वाचं हे सगळं R-रेटेड त्याच्यातलं जे आहे तरी सुद्धा मला हा चित्रपट आवडला। तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, जनरली मला R-रेटेड प्रकार आवडत नाही, त्याला जर रियालिटीचा बेस असेल तर मग ते मला बघायला मी ते ऍडजस्ट करू शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो। या चित्रपटामध्ये सनी देओलच्या तोंडी जे शब्द आहेत ना फार महत्वाचे आहेत। कुणाकुणाला ते मोनोलॉग वाटेल, कुणाला फार काय उगीच ज्ञान पाजळायला लागलंय असं वाटेल, पण बिलकुल नाही मित्रांनो। सनी देओलच्या शब्दांना खूप महत्व आहे, ठीक आहे। ते का महत्व आहे ते मी तुम्हाला एंडला सांगणारच आहे, अव्हेंजर्सचा संबंध तिथंच येतो, पण तत्पूर्वी या मूवीमध्ये आणखीन सनी देओल आणि रणदीप हुडा सोडून आणखीन कोण कोण आहेत हे सांगायला पाहिजे। तर एक म्हणजे सनी देओल याचं एक आता थोडासा छोटासा स्पॉइलर ज्याच्यामुळे तुम्ही पिक्चर बघायला जायला पाहिजे। सनी देओलचं खरं नाव पिक्चर मध्ये काय ते मी सांगणार नाहीये,
पण पिक्चर मध्येच सनी देओलचं एक निक नेम, एक टोपण नाव बुलडोझर आहे. बुलडोझर. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही ठरवा, पिक्चर बघायचा आहे तुम्हाला. तुम्ही जर असाल ना, तुमच्यामध्ये स्पिरिट जर असेल ना, तर तुम्ही त्या बुलडोझरचं बघायला जालच पिक्चर. ठीक आहे. दुसरी गोष्ट, रणदीप हुडाचं नाव रणतुंगा या पिक्चर मध्ये आहे. तेवढी एकच गोष्ट मला खटकली, कारण श्रीलंकेचे इतके सारे जे प्लेयर्स होते, एक पिढी होती 96 वर्ल्ड कप जेव्हा श्रीलंकेने जिंकला, तेव्हा त्याच्यामध्ये जयसूर्या होता, कालू वितरणा होता, आपला मुरलीधरन होता, पण या सगळ्यांचा जो नायक होता, त्या सगळ्यांचा जो कॅप्टन होता, तो होता रणतुंगा. आणि तो खूप ग्रेट प्लेअर होता, ग्रेट कॅप्टन. बिचारा त्या रणतुंगाला का बदनाम केलाय, आय डोंट नो. त्याला थोडंसं वाईट वाटलेलं असणार आहे, यार माझं नाव का वापरलं, तुम्हाला दुसरं सापडलं नाही का नाव. असो, पण तर ते रणतुंगा नाव घेतलेलं आहे ह्याला आपल्या रणदीप हुडाच्यासाठी. आणि बाकी आपल्या छावा फेम विनीत कुमार सिंग, तोही या चित्रपटात आहे. कभी भूषण यांचं ज्यांनी काम केलं असा तो विनीत कुमार सिंग, चांगलं काम आहे त्यांनी पण केलेलं. आणि मुख्य म्हणजे दक्षिणात्य चित्रपटांमधला फेमस ऍक्टर जगपती बाबू, तोही यात आहे. दाक्षिणात्य पिक्चर्स मधली रम्या कृष्णन, ती पण या चित्रपटात आहे. तिला तर प्रेसिडेंटची भूमिका देण्यात आलेली आहे. आणि जगपती बाबूला सीबीआयचा ऑफिसर दाखवलेला आहे. आणि मला या चित्रपटात सगळ्यात एक कॉमेडी सीन, जो सगळ्यात जास्त कॉमेडी सीन जो वाटला, आणि त्यात कॅरेक्टरचं नाव त्यात राम सुब्बा रेड्डी असं आहे. अतिशय मजेदार सीन झालेला आहे तो. आणि त्या राम सुब्बा रेड्डीचं काम अजय घोष यांनी केलेलं आहे. आणि तो अख्ख्या चित्रपटामध्ये जर कॉमेडी सीन म्हटला तर तो एक बेस्ट कॉमेडी सीन आहे. त्याशिवाय संयमी खेर हिनी ऍक्टिंग चांगली केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अट्रॅक्शन, आपले 2 मराठी कलाकार या चित्रपटात आहेत. एक म्हणजे मकरंद देशपांडे आणि दुसरा उपेंद्र लिमये. मकरंद देशपांडे तर ऍज युजल काय जबराट काम करतो तो, हॅट्स ऑफ, मानलंच पाहिजे. डायलॉग डिलिव्हरी आणि निर्माण करणारा तो जो काही त्याचं कॅरेक्टर उभं करतो ना, ग्रेट. आणि उपेंद्र लिमये गेल्या काही काळामध्ये इतका असा मिटिओरिक राईज आहे ना साऊथ इंडियन फिल्म्स मध्ये, त्यात सुद्धा मानलंच पाहिजे. आणि अचानक म्हणजे आता आजकाल काय झालंय, उपेंद्र लिमये पाहिजेच. एक छोटा 10-15 मिनिटाच्या सीनसाठी का विना, पण उपेंद्र लिमये पाहिजे. त्याच्यामुळे जी काही फोडणी मिळणारी चित्रपटाला, ती एका वरच्या लेवलला जाते हे लक्षात आलंय. अॅनिमल पिक्चर पासून उपेंद्र लिमयेचा भाव एकदम वधारलेला आहे जबरदस्त. या चित्रपटामध्ये सुद्धा फाडू भूमिका केलेली आहे. मोजके डायलॉग आहेत, पण उपेंद्रनी कमाल केली आहे त्यात. आता या सगळ्यासाठी तर पिक्चर बघायलाच पाहिजे. पण एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ज्यासाठी हा चित्रपट पाहायला पाहिजे, ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून, एक आठवडा 1.5 आठवडा, त्या काळापासून बंगालमध्ये मुर्शिदाबाद आणि मालदा यासहित इतरही काही जिल्हे हे अतिशय तणावग्रस्त बनलेले आहेत. बांगलादेशामधून आलेल्या घुसखोरांनी बंगालमधल्या, आपल्या पश्चिम बंगालमधल्या भारतीयांना, हिंदू बांधवांना टार्गेट केलेलं आहे. त्यांना त्यांची कापाकापी, कत्तल सुरू केलेली आहे. त्यांना जीणं हराम करून टाकलेलं आहे. आणि मुर्शिदाबाद आणि मालदामधून लोकांचं पलायन चाललेलं आहे. आपल्याच मायभूमीतून परागंदा व्हावं लागावं यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंही असू शकत नाही. मित्रांनो, पश्चिम बंगालमधली सिच्युएशन ही फार भयंकर आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती हा चित्रपट बघायला पाहिजे. हा पिक्चर बघताना तुम्हाला या पिक्चरमध्ये जे बळी पडणारे लोक आहेत, त्यांना जो टॉर्चर सहन करायला लागतो ना व्हिलनच्याकडून, ते बघताना तुम्हाला पदोपदी मुर्शिदाबाद आणि मालदा मधल्या आपदग्रस्त हिंदूंची, विपत्तीमध्ये अडकलेल्या भारतीयांची पदोपदी आठवण येते. आणि त्या प्रत्येक वेळेला जेव्हा सनी देओल स्क्रीनवरती दिसतो, त्यावेळेला मनामध्ये असं वाटत राहतं, यार असे 56 सनी देओल पाहिजेच. ठीक आहे, ऑन स्क्रीन सगळे फिजिक्सचे नियम सगळे धाब्यावर बसवून तो दनादन शेकडो लोकांना धूळ चारतोय, तेवढं नाही.
पण त्या पावपट तरी ताकद असलेला एक सनी देओल आणि त्याच्यासारख्या आणखीन 50-60 जर असतील पाहिजेत यार, प्रत्यक्षात असे लोक पाहिजेत असं वाटतं. ह्या पार्श्वभूमीवरती मित्रांनो, हे जे अव्हेंजर्सचं तुम्हाला पोस्टर दिसतंय ना, 2022 साली एक कविता मला सुचलेली होती, ती तुम्हाला सांगायची आहे. अव्हेंजर्सच्या संदर्भातच मला ती कविता सुचली, मात्र प्रत्यक्षामध्ये जी सिच्युएशन आहे त्या पार्श्वभूमीवरती ती कविता सुचली होती. ती काय गंमत म्हणून लहानांना म्हणजे काय बालगीत म्हणून अशी ती नव्हती. तुम्ही ऐका, तुम्हाला लक्षात येईल. सुपर टीम की जरूरत है, हिंदीतली कविता है. कठिन समय अब आन पड़ा है, चुनौतियों के पर्वत हैं. कठिन समय अब आन पड़ा है, चुनौतियों के पर्वत हैं. नाम कोई भी रख दो यारो, सुपर टीम की जरूरत है. नाम कोई भी रख दो यारो म्हणजे अव्हेंजर्स नाव ठेवा, नाहीतर आणखीन काही नाव ठेवा, पण सुपर टीम की जरूरत है. कभी न होता सरल उपाय जब खतरा इतना गंभीर हो. कभी न होता सरल उपाय जब खतरा इतना गंभीर हो. दुश्मन चाहे जैसा हो पर वीर हमारे माहिर हो. टोनी जैसा कुशल धनिक हो, टोनी स्टार्क. टोनी जैसा कुशल धनिक हो, आयरन मैन वो बन जाए. या हो वो सामान्य नताशा, नताशा रोमानोव. या हो वो सामान्य नताशा, ब्लैक विडो वो बन जाए. जाबाज सिपाही रॉजर्स जैसा बने कैप्टन अमेरिका. जाबाज सिपाही रॉजर्स जैसा बने कैप्टन अमेरिका. ब्लैक पैंथर में तब्दील हो एक राजा वकांडा का, किंग टचाला. ब्रूस बैनर का हल्क बने महाविनाशी गुस्से से, हल्क स्मैश इट. ब्रूस बैनर का हल्क बने महाविनाशी गुस्से से. पीटर बन जाए स्पाइडरमैन, पीटर यानी पीटर पार्कर. पीटर बन जाए स्पाइडरमैन राष्ट्रभक्त मकड़ी से. इंद्रदेव के वज्र के भांति थॉर चलाए हथौड़ा जैसे. इंद्रदेव के वज्र के भांति थॉर चलाए हथौड़ा जैसे. राम अर्जुन सम हॉक आए भी तीर कमान संभाले वैसे. अध्यात्म शक्ति का परिचय देता कोई डॉक्टर स्ट्रेंज बने. अध्यात्म शक्ति का परिचय देता कोई डॉक्टर स्ट्रेंज बने. इन सब वीरों को जोड़ने वाला निक फ्यूरी भी कोई बने. फिर सब मिलके हराएंगे उनको जिनकी दहशत है. फिर सब मिलके हराएंगे उनको जिनकी दहशत है. नाम कोई भी रख दो यारो, सुपर टीम की जरूरत है. नाम कोई भी रख दो यारो, सुपर टीम की जरूरत है. मित्रांनो, जाट मूवी जरूर बघा. मुर्शिदाबाद आणि मालदामध्ये, पश्चिम बंगालमध्ये जे काही चाललंय त्याच्यावरचा उपाय जर बघायचा असेल ना, तर जाट मूवी बघायला पाहिजे, विसरू नका. त्यातच सगळा उपाय दडलेला आहे, त्या बुलडोजर मध्येच सगळा उपाय दडलेला आहे. बघा 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 बघा. आणि कॅप्शन, तुमच्या कमेंटमध्ये तुमचे रिप्लायज लिहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला तो मूवी कसा वाटला, ते जरूर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.